नांदेड़ शहर वाघाला म्यूनसिपल कॉरपोरेशन के इंतखाबात के लिए आज वार्डों के रिजर्वेशन के लिए खुले अंदाजी अमल में आई। शहर के शंकरराव चौहान सभागृह में खुले अंदाजी की तकरीब का इनेकाद अमल में आया। इस मौके पर कॉरपोरेशन के कमिश्नर डॉक्टर महेश कुमार डोई फोड़े मौजूद थे। इसके अलावा दीगर कॉरपोरेशन के अफसरान भी मौजूद थे। नांदेड वाघाळा शहर महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकीची पूर्वतयारी चालू आहे। त्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आज सकाळी 11 वाजता आपण आरक्षणाची सोडत काढलेली आहे। त्यामध्ये महापालिकेच्या 81 सदस्यांपैकी 41 सदस्य जे आहेत ते महिलांसाठी आरक्षित होते। त्यासोबतच सामाजिक आरक्षणामध्ये एससी अनुसूचित जातीसाठी 15 जागा आरक्षित आहेत। त्यापैकी 8 जागा ज्या आहेत त्या महिलांसाठी आरक्षित आहेत। अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आरक्षित आहेत। त्यापैकी 1 जागा महिलांसाठी आरक्षित आहे। नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी 21 जागा आरक्षित आहेत। त्यामधून 11 जागा ह्या महिलांसाठी आरक्षित ठेवल्या जाणार आहेत। सर्वसाधारणमध्ये 43 जागा आहेत। त्यापैकी 21 जागा ह्या महिलांसाठी आरक्षित आहेत। अशा 81 जागापैकी 41 जागा ज्या आहेत त्या आपण महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत। त्याची मान्यता राज्य निवडणूक आयोगाने दिलेली होती। त्यामध्ये आज सोडत पद्धतीनं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचं काढल्यानंतर आपल्याला जे नियमानुसार 4 सदस्यांचा प्रभाग असेल तर 2 सदस्यांचे महिलांसाठी आरक्षित असणार आहेत आणि ज्या ठिकाणी 5 सदस्य आहेत त्या ठिकाणी 3 महिलांसाठी आरक्षित आहेत। अशा पद्धतीने आपण नागरिकांचा मागास प्रवर्ग यामध्ये थेट नेमणूक करून 8 जागा दिलेल्या होत्या आणि 3 जागांची सोडत काढलेली आहे। अशा पद्धतीनं पूर्ण झाल्यानंतर आपण खुल्या प्रवर्गातील महिलांची जी आहे तर त्यांची थेट पद्धतीने 21 जागावरती नेमणूक केलेली आहे। ही सोडत आता पूर्ण झालेली आहे आणि याचा आपला अहवाल जो आहे तो आपण राज्य निवडणूक आयोगाला सादर करणार आहोत। त्यांच्या मान्यतेअंती आपण 17 तारखेला ही सर्व सोडतीचा निकाल जाहीर करणार आहोत। त्यावेळेस नागरिकांना हरकतीची यावरती जर हरकत असेल तर त्याची संधी आहे। नागरिकांच्या हरकतीनंतर आपण ही आरक्षण सोडत अंतिम करणार आहोत। आक्षेप घेतला सर काही राज्य निवडणुकाचे जे मार्गदर्शन आहे आदेश आहेत त्यामध्ये ओबीसीचं रिझर्वेशन काढत असताना जो सूत्र सांगितलेले आहे त्यामध्ये जर अपूर्णांक आला तर तो अपूर्णांक दुर्लक्षित करावा अशा पद्धतीची गाईडलाईन्स आहे। त्यामुळं यावर्षी 21.87 असं प्रमाण आलेलं असताना आपल्याला वरील 0.787 हे दुर्लक्षित करून जागा 21 निश्चित कराव्या लागलेल्या आहेत। ही जी आहे प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार आणि आदेशानुसार झालेली आहे आणि ही जी आपण संख्या काढलेली आहे त्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे। त्यामुळे आपण राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। ओके।